आता आमच्या खुपण्याकडे येताना हो टीमाताईंपासून सुरुवात करूया. बापरे. वैयक्तिक आयुष्यामध्ये जे संजय दत्त किंवा सलमान खान हे वादग्रस्त पर्सनॅलिटीज आहेत, त्यांच्या आई म्हणून तुम्ही का रोल करता, हे लोकांना खूप असा अँगल ठेवू नये. मला खूपच चुकीचं वाटलं त्या लोकांबरोबर मी नाही केलेत कामं. अच्छा आय हॅव रिफ्यूज टू वर्क विथ दोज पीपल. अच्छा, मग आता जर का आली तर नाही करणार का तुम्ही या गोष्टी? आता झालं ना, होऊन गेले. असे कितीतरी क्रिमिनल आपल्या भोवती फिरत असतात. असे प्रोड्युसर म्हणून तर किती लोक येत असतात. पण हे ज्या वेळेला संजय दत्तचं म्हणजे वास्तव मधली तुमची भूमिका आणि त्याच्यानंतर लोकांनी तुम्हाला खुपणं म्हणून सांगितलं का? काही बायकांनी सांगितलं काही झालं तरी काय ग मुलाला का गोळी मारलीस? नाही असं नाही. इट वॉज सो मच जस्टिफाईड. कारण त्याचा जो काही ग्राफ बनला होता त्या सबंध चित्रपटाचा, सीन पहिल्या सीन पासून ते एंड पर्यंत, की तिथे माझं मारणं कुणालाही खटकलं नाही, एस्पेशली बायकांना. काही यंगस्टर्सनी येऊन सांगितलं मला की यू डिड द राईट थिंग मॅम. आणि आता आरतीताईंकडे येताना एकंदरीत हे जे क्लासिकल सिंगर्स आहेत ना, ह्या कम्युनिटी बद्दल लाईट सिंगर्सचं असं एक खुपणं आहे की तुम्ही लोक कायम लाईट म्युझिकला असं बघता की हम तो क्लासिकल वाले भाई, हम तो प्लेबॅक के चक्कर में नहीं पडेंगे, हम क्लासिकल वाले. नाही, दोन्हीला खरं म्हणजे मला असं वाटलं टेम्परामेंट ही दोन्हीला वेगळी लागते. खरं सांगायचं तर शास्त्रीय संगीताला तर तुम्ही 2 तानपुऱ्यांमध्ये बसून आधी केवळ 15 मिनिटं शांत काही न करता बसून दाखवा, ते सुद्धा खूप चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही केवळ 5 स्वरांमध्ये भूप रागामध्ये इतका वेळ रमणं, आणि केवळ रमणं नाही तर समोरच्याला त्याच्यामध्ये तुम्ही अतिशय गुंतवून ठेवता गायक, असं इतकं आकर्षक गाणं आणि इतकं त्यांचं मन रमेल असं, देहभान विसरेल असं गाणं, हे प्रचंड अवघडच आहे. याच्याबद्दल अवघड म्हणजे खरं त्याच्यासाठी ती टेम्परामेंट पाहिजे, आणि ती स्वरप्रधान गायकी आहे. शास्त्रीय संगीत इथे ही शब्दप्रधान गायकी आहे. त्याच्यामुळे शब्दांचा तुमचा अभ्यास, शब्दोच्चारण, फोनेटिक्स, आवाजाचा लगाव वेगळा, मायक्रोफोन सिंगिंग आहे ते, त्याच्यामुळे तो अभ्यास वेगळा पाहिजे आणि अतिशय परफेक्ट गावं लागतं. याचा अर्थ शास्त्रीय गायक गात नाही असं नाही, तो तर उलट व्हेरी स्पॉन्टेनियसली तो नवीन नवीन स्वराकृती निर्माण करत असतो. की इम्प्रोव्हायझेशन केवढं आहे शास्त्रीय संगीतामध्ये. एक 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 दोन ओळी मी राधिकाच्या 1-2 ओळी. रंगी मी राधिका, राधिका मी प्रेमिका. कसं जमतं म्हणजे ह्या गाण्यामध्ये, तुमच्या गाण्यातल्या गाण्यामध्ये गाणं किती आहे आणि जगणं किती आहे? मला वाटतं जगणंच असतं. कारण मी गिरिजादेवीजी एकदा मुंबईला आल्या होत्या वर्कशॉप घ्यायला एक, तर त्या आम्हाला शिकवत होत्या दादरे ठुमऱ्या, आणि असा दर्द त्यांच्या गळ्यामध्ये की मी म्हटलं कहाँ से आपाजी आप कैसे गा रही हैं, ये जो ये हम कब गा सकेंगे. तर म्हणाला बेटा अभी तुमको तो बहुत जीना है, अजून खूप जीवन जगायचं आहे, सुखदुःख पाहायचं आहे, तेव्हा हा दर्द येतो. घराघरांमध्ये वाद असतात हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु घराण्यांमध्ये वाद असतात का? असतात ना. काय वाद असतात? मला वाटतं प्रत्येक स्कूलला असं वाटत असतं की आपण ज्या तऱ्हेने आवाज लावतोय तो उत्तम आहे, आपण ज्या तऱ्हेने रागाची बढत करतो आहे ती उत्तम आहे. मला काय असं वाटतं माहितीये का, गाणं हे अतिशय
विशाल असं महासागरासारखं आहे, किंवा हे एक असं आपलं आकाश कसं असतं ना तसं संगीत आहे, किंवा राग. आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं गुरुची गायकी सुद्धा आपण व्यक्तिपूजा करायला लागतो, घराणं पूजा करायला लागतो. मला वाटतं ह्याच्यापेक्षा थोडंसं म्हणजे गाण्याबद्दल विचार झाला पाहिजे. आणि ते आता सगळेजण करताहेत, प्रश्नच नाही असं वाटतं. नाही. घराण्यांबद्दल गप्पा होतच असतील, परंतु आमचं जे घराणं आहे जसराज, तर तो दर एपिसोडला आलेल्या गेस्टवरती एक पॅरडी सादर करतो. तर बघूया, ऐकूया काय वाटतं. मैं कभी बतलाता नहीं, पर आज तुमसे कहता हूँ ओ रीमा, यूं तो मैं इकलौता नहीं, पर आज तुमसे कहता हूँ ओ रीमा, तुम ही फेवरेट सभी की हो माँ, तुम ही सबसे हिट भी हो माँ, तुम ही सबसे फिट हो रीमा, हो रीमा, हो रीमा. हो जब भी कभी फिल्मों में यूं जो तुझे देखा है प्यारी माँ, घर आके पापा से जिद करके यही बताया है माँ, ओ ऐसी ही माला कर मुझको दो, आज तक उनको सताया है माँ, क्यों इतनी अलग है तुम, क्यों इतनी जुदा है तुम, क्यों इतना फिदा हूँ मैं माँ, ओ रीमा, ओ रीमा, ओ रीमा. ग्रेट. कसं वाटलं. पाणी काढलंय आणि माझ्या डोळ्यात. आवाजात सुंदर तुझ्या एक्सप्रेशन आहे रे, इमोशन आहे. क्या फार बात सुंदर. आहे. फार छान छान. म्हणजे शब्द तर छान आहेतच. जगताप, अरविंद जगतापनं माझ्या म्हणजे थँक्स. शब्द तर सुंदरच केलेत त्यांनी, पण त्यांनी गायलं पण गायलं तितकंच खूप छान. सुंदर. चालही सुंदर. आणि हे ऍक्च्युअल जे तारे जमी पर मधलं गाणं आहे ना, हो हो. ते मी बघायला गेले होते, मी खरी रडले होते. कारण काही काही वेळेला बघ, ऑडियन्स मधले प्रेक्षक असतात ते आपल्याला स्वतः रिलेट करायला लागतात त्या रोलशी. तसं माझं झालं. तो मुलगा गात असताना मला एकदम असं झालं की अरे, माझी मुलगी तेव्हा हॉस्टेलला होती, म्हणजे 3री ते 10वी ती संजीवन विद्यालयामध्ये शिकत होती. म्हटलं अरे बापरे, असं हिला वाटलं असेल त्या 7 वर्षात, जे तिने मला कधी नाही सांगितलं. त्या कल्पनेने मला इतकं सफोकेट व्हायला लागलं होतं, आणि मी लिटरली थिएटरमध्ये अशी ओक्साबोक्शी रडले होते की हा विचारच नव्हता असा केला की मुलाला असं वाटू की मैं डरता हूं माँ, अंधेरे से मैं डरता हूं माँ. म्हटलं अरे, हिला असं झालं असेल, आणि आय नेव्हर थॉट ऑफ इट. त्या कल्पनेने असेल तर आज ते एक्सप्रेशन या मुलाने दिलं. मला असं पाणी आलं. थँक्यू सो मच.